रामकृष्ण हरी माऊली. आज खरंच घरामध्ये ताईंच्या खूप आनंद होता आणि सगळेजण खूप आनंदी आणि उत्साही होते. ते तुम्हाला पुढे समजलेच. इथं सायंकाळच्या सुमारे 5:30 वाजले होत्या आणि ताईंची देवपूजा करायला चालू होती. कारण सकाळी ही रूम साफसफाई करायला चालू होती, कारण त्यांच्याकडे यात्रा आलेली आहे आणि धुणं सारवण त्यांचं चालू होतं. म्हणून ताईंनी सायंकाळी 5:30 वाजता देवाची अशी छान अशी पूजा केली होती. दिवा अगरबत्ती असं लावलं होतं ताईंनी आणि नंतर त्या देवांना नमस्कार करत होत्या. देवांना नमस्कार करताना त्या आपल्या मुलांसाठी जास्त करून देवाकडे मागणं घालतात. आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, त्यांना प्रत्येक दिवस चांगला जावा अशी मागणी ती देवाकडे करत असतात. स्वतःपेक्षा जास्त आपल्या लेकरांचं सुख देवाकडे ते मागत असतात. आणि आनंद म्हणजे हा आहे की आम्ही जो येताना ताईंसाठी कृष्ण आणला होता तो हाच आहे बघा. आणि या कृष्णाला असं डोळ्याला छोटंसं नवीन असं कपडा बांधला होता आणि धान्यामध्ये कृष्णाला ठेवलं होतं. असं म्हणतात की धान्यामध्ये वगैरे असं कृष्ण ठेवलं की आपल्या घरामध्ये धान्याची वगैरे भरभराटी येते, म्हणून आम्ही तसं ते केलं होतं. त्याच्यावर ते असं कापड झाकलं होतं. नंतर भाचीबाईंनी असं ताटाला स्वस्तिक काढायला चालू होतं त्यांचं ताटामध्ये. खूप छान स्वस्तिक त्या काढत होत्या. आणि ताईंकडे सगळ्या मूर्त्या होत्या देवाच्या, पण कृष्णाची मूर्ती नव्हती. आणि असं नाही की त्यांना आणता येत नव्हती, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं, त्याच्यामध्ये काहीतरी असतं त्याच्या मागे, असं म्हणतात ना, तसंच काहीतरी झालं होतं. आणि मी ताईंना म्हणलं होतं की मी तुमच्यासाठी घेऊन येईन मूर्ती कृष्णाची, तर तसंच झालं. आम्ही ताईंसाठी ही मूर्ती आवर्जून आणली होती आणि रात्री आम्ही ही मूर्ती देण्यासाठी ताईंना त्या दिवशी आलो होतो. तर आज कृष्णांचं बघा त्यांच्या घरी आगमन छानसं झालेलं आहे आणि खूप उत्साहाने आतुरतेने ते कृष्णाची पूजा करत होत्या, भाचीबाई आणि आमच्या ताई. नंतर भाऊंनी रानातून असं म्हशीचं ताजं ताजं दूध काढून आणलं होतं. असं एका पेल्यामध्ये दूध ओतून घेतलं आणि कृष्णाला त्या असं ताटामध्ये ठेवून ताईंनी अशी दुधाने आंघोळ घातली आणि खूपच छान असं कृष्णाचा चेहरा होता. खूप तेज होतं चेहऱ्यावर, सगळेच आनंद होते. खूप उत्साहानं त्या देवपूजा करत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह काही वेगळाच होता. खूप छान आगमन केलं कृष्णांचं. आंघोळ घातली ताईंनी दुधाने, नंतर स्वच्छ पाणी ओतलं कृष्णांच्या अंगावर आणि नंतर त्यांनी असं हातात घेऊन देखील असं त्या पाणी ओतत होत्या आणि खूप सांभाळून त्या करत होत्या. त्यांना देवांना कुठल्याही प्रकारची इजा पोहोचू नये ह्याची ती खूप काळजी घेतात. नंतर असं स्वच्छ कापडानं त्यांनी कृष्णाला पुसून घेतलं. दूध पाणी वगैरे असं सगळं असं ते कोरडं व्हावं म्हणून असं त्या पुसत होत्या. खूप मोठ्या भक्त आहेत त्या कृष्णाच्या. आणि कृष्ण भावनेमध्ये जो कोणी कृष्ण भावनाभावित होतो त्याला यश नक्कीच मिळतं आणि त्याचं जीवन सार्थक होतं हे त्यांना माहीत होतं. आणि नंतर असं कृष्णाला त्यांच्या डोळ्यावरचं कापड काढून असा आरसा दाखवला भाचीबाईंनी. आणि नंतर असं कपडे काही कृष्णासाठी आम्ही आणले नव्हते, परंतु घरी असा नवीन कपडा होता, त्याच्यापासून माझ्या भाचीबाईंनी सुंदर असा कृष्णाला फेटा वगैरे बनवला होता बघा. घरीच त्या करत होत्या, त्यांची धडपड चालू होती. त्या देखील कृष्णाच्या खूप मोठ्या भक्त आहेत. कृष्णाचा चेहरा आणि ही सगळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला सुद्धा फार बरं वाटलं आणि मन असं भरून आलं. असं देवाऱ्यावरती कृष्णाला ठेवलं ताईंनी. विठ्ठल रुक्मिणी आहेत, सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. खूपच प्रसन्न वाटत होतं आणि लाईट गेली होती तरी पण बघा किती प्रकाश होता. नंतर भाचीबाईंनी अशी देवाला उदबत्ती लावली आणि नमस्कार केला. त्या दोघीही खूप आनंदी होत्या आणि भाचीबाईंचं मन भरून आलं होतं, त्यांच्या डोळ्यात दिसत होतं, आनंद होता. खूप दिवसापासून ती गोष्ट म्हणजेच कृष्ण त्यांना हवे होते ती त्यांना आज भेटलं होतं. आणि ही मस्त अशी खीर देवाला त्यांनी एका वाटीमध्ये आणली होती आणि अशा छोट्याशा चमच्याने त्या कृष्णाला चारत होत्या.
तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हरे कृष्ण हरे कृष्ण.